आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्पीय बजेट सादर झालेला आहे, कसं बघता तुम्ही या बजेट? अतिशय उत्साहवर्धक आणि जनतेला थेट लाभ पोहोचवणारा असा अर्थसंकल्प आहे आणि त्याबद्दल मी सरकारचं खूप मनापासून अभिनंदन करते। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपण पाहिलं की माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून खास करून महिला वर्गासाठी त्यांनी अनेक योजना आणल्या आणि आज त्या योजनेमध्ये अजून एक भर पडली आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण ही जी योजना आहे तर त्या योजनेमध्ये ठराविक त्या महिलांना निकषात बसणाऱ्या त्यांना महिन्याला 1,500 रुपये मिळणाऱ्या त्यासाठी खास आर्थिक तरतूद देखील केलेली आहे। आणि अतिशय मोठी गोष्ट आहे, अनेक योजना महिलांसाठी आहे आणि विरोधकांचं तोंड गप्प होणार आहे कारण त्यांच्या योजना होत्या त्या सरकारी भाचा त्यांना खुश करणं वगैरे अशा टाईपच्या योजना होत्या, पण आमच्या ज्या योजना आहेत त्या केवळ महिलांसाठी युवकांसाठी पण आज बऱ्याच गोष्टी जाहीर केलेल्या आहेत, शेतकऱ्यांसाठी आहेत आणि जे विविध घटक आहेत समाजातले 12 गुन्हेगार त्यांना सर्व समावेशक असा उपाय। विरोधकांकडून आरोप होते की निवडणुकीच्या तोंडावरती गाजर दाखवणारा अर्थसंकल्प मांडला, त्याच्याकडे कसं बघता? त्यांना गाजरच दिसणार कारण त्यांनी गाजरच दाखवलं लोकांना, त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर गाजरच असतं। परंतु जे कधी जनतेत फिरत नाही, कधी जनतेत जात नाही आणि खास करून जनतेची दिशाभूल करणारा हा विरोधी पक्ष आहे, त्यांनी आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत देखील जनतेची दिशाभूल केली। संविधानाचं पुस्तक घेऊन संविधान बदलणार अशा जनतेला त्यांनी मूर्ख बनवण्याचं काम केलं आणि त्यामुळे आता लोकांचे डोळे उघडलेले आहेत। लोकांना माहिती आहे की हेच सरकार जनतेसाठी काम करणारं सरकार आहे।